म्हसळा तालुक्यातील कोळे हनुमानवाडी येथील ग्रामस्थांनी बसस्टॉप उभारण्याची मागणी शासनाकडे केली आहे। सन 2000 मध्ये आलेल्या भीषण वादळात गावातील 2 एसटी स्टँड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। त्या घटनेनंतर अनेक वर्षे उलटून गेली तरीही अद्याप नवीन बसस्टॉप उभारण्यात आलेला नाही। त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना उन्हात व पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे। बसस्टॉप नसल्याने नागरिकांना आसपासच्या घरांच्या आडोशाला थांबावे लागते। पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते। ग्रामस्थांनी यापूर्वी लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती। तटकरे साहेबांनी सकारात्मक आश्वासन दिले होते, मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। मी कोळे हनुमानवाडीचा रहिवासी आहे। कसं आहे की आमच्या वाडीमध्ये, आमच्या गावामध्ये 2 स्टँड होते, एसटी स्टँड। तर झालं असं की ते स्टँड 2000 हे जे वादळामध्ये ते उडून गेले होते, म्हणजे दोन्ही खराब झाले, म्हणजे पत्रे बित्रे उडून सगळं ते उद्ध्वस्त झालं होतं। अद्यापही आमच्याकडे स्टँड नाही आहे। त्यामुळे होतं का असं की जी म्हणजे वयस्कर माणसं वगैरे आहेत, त्यांना ते उभं राहण्याची जागा नाही आहे। त्यामुळे ते ह्यांच्या घरी उभे राहतात। तर कृपा करून तुम्ही जो स्टँड जर सरकारने बांधून आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने करून दिला तर खूप बरं होईल। आम्ही तटकरे साहेबांकडे पण गेलो होतो, त्यांनी आम्हाला बोलले होते की आम्ही करून देतो म्हणून, पण अद्यापपर्यंत तो स्टँड झाला नाही। तर प्लीज जरा स्टँड झाला तर बरं होईल, नागरिकांची गैरसोय होणार नाही। आता हे पूर्ण आपला हे झालाय, रोड पूर्ण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग झालाय तो, त्यामुळे जर स्टँड झाला तर आणखीन त्याला शोभा येईल, असं माझं वैयक्तिक मत आहे। हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो।